करायचं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि प्रिया नप्ते मॅडम यांना मी विनंती करतो की नेहमीप्रमाणेच आजही या स्टेजवरती त्यांनी त्यांचं प्रस्तावना सादर करावी. व्याख्यान सादर करा. आवाज काही येत नाहीये, जोरात आवाज आला पाहिजे. जय भीम. जय भीम म्हणायला लाज वाटते का? बाबासाहेबांनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तर आवाज हा जोरातच आला पाहिजे. जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नप्ते विनम्र अभिवादन करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे, तर यांना देखील मी विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर म्हणून मला म्हणावेसे वाटते की दलितांच्या उद्धारा, अहो दलितांच्या उद्धारा केली जीवाचे रान, दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. अहो केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नप्ते करते नमन, करते नमन. खरं तर या कार्यक्रमासाठी फार मोठी व्यक्ती आपल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. खरं तर या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर असं आयोजन केलं, खरं तर या आयोजन टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरं तर व्याख्यान हे कोणालाही बोलता येतं. प्रमुख पाहुणे येतात, व्याख्यान करतात, कार्यक्रम हा फार सुरेख होतो, परंतु खरे कष्ट असतात ती म्हणजे आयोजकांची. म्हणून आयोजकांसाठी या टाळ्या काहीच वाजल्या नाहीत. आता एकदम जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. खरं तर आपल्या अशा सुंदर परिसरात म्हणजेच अष्टविनायक सिटीमध्ये एवढ्या सुरेख कार्यक्रमाचे आयोजन केले आणि मला येथे व्याख्यानासाठी निमंत्रित केलं, म्हणून आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर आज बाबासाहेबांची जयंती आहे. आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांची जयंती ही डीजे लावून साजरा केली जाते, नाचून साजरी केली जाते. खरं तर आज या कार्यक्रमाचं आयोजन करून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की डीजे लावून जयंती साजरी करण्यापेक्षा विचार पेरून जयंती साजरी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं. आज ताई आपण बघतो डीजेवर नाचणारी 500 पोरं असतात, परंतु त्या 500 पोरांपैकी एकही आज अधिकारी
याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी गावागावात 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये वर्गणी घेतल्या जाते. मोठाच डीजे बसविला जातो. परंतु जिथे व्याख्यानाचा कार्यक्रम असतो तिथे संख्या कमी असते आणि जिथे डीजे लावला असतो तिथे संख्या जास्त असते. बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. डीजेवर नाचा, काही हरकत नाही, परंतु बाबासाहेब कोण आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न देखील करा. आज आपण बघतो माझ्या माता भगिनी येथे उपस्थित आहेत. खरं दादा फार छान वाटतंय. बऱ्याच कार्यक्रमाला जाते तिथे पुरुष मंडळी फार असतात, परंतु आज माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. म्हणून त्यांना मला सांगायचंय, जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा. खरं तर माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय की ही देणगी कोण्या देवाभावची नसून अहो ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा घरात असलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करायलाच हवं. त्यांचा इतिहास आपण समजून घेतलाच पाहिजे. खरं तर छोटे मुलं देखील येथे उपस्थित आहेत, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु या छोट्या मुलांना माझा एक प्रश्न असेल, कोण सांगेल बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? सांग बाळा. या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला 14 एप्रिल 1891 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य हे तुम्हा आम्हाला गुलामगिरीतून काढण्यासाठी घातलं. परंतु आज देखील या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाण नाही. बरोबर ना ताई? खरं तर या समाजाला मी सांगू इच्छिते की तथागत गौतम बुद्ध यांचे विचार म्हणजेच समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आणले व या भारत देशाचा नवीन निर्माण केला. जब 23 सितंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को बड़ौदा में मनुवादी जातिवादी लोगों ने डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के आत्माभिमान को ललकारा, तो बाबा साहब ने बड़ौदा में ही एक पास के बगीचे के नीचे एक पेड़ के नीचे उदास रात बिताई. उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अनपढ़ अशिक्षित लोगों के साथ ये मनुवादी लोग कैसा व्यवहार करते होंगे. तो उसी पेड़ के नीचे बाबा साहब ने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा. मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जातीय व्यवस्था को ठुकराया और बुद्ध धम्म स्वीकारा. विषमतावादी व्यवस्था को त्याग कर तथागत गौतम बुद्ध के विचार लिए. इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. बरोबर है ना काकू? इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा. फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने धर्म छोड़ा. एक धर्म असा होता ज्यात मनुस्मृती होती आणि ती मनुस्मृती अशी होती की महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. चूल आणि मूल या
ही सावित्रीबाई फुले यांनी दिली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क व अधिकार दिले व माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. खरं तर महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार मानले पाहिजे, परंतु आज आपण बघतो महिला राष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, परंतु त्या जय भीम म्हणत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून राजकारण करतात. म्हणतात वेगळं आणि करतात वेगळं. बुवा बाबा यांचे पाय पदराने पुसतात. खरं तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आत्ताच 1 महिन्यापूर्वी तुकाराम बीज झालं. बऱ्याच लोकांनी तुकारामांबद्दल खोटा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुकाराम महाराज हे वैकुंठात गेले, विमानात बसून गेले आणि खोटे AI व्हिडिओज बनवले. खरं तर त्या लोकांना आड येणाऱ्यास विमान प्रवास घडवला. अहो, धर्मव्यवस्थेच्या आड येणाऱ्यास विमान प्रवास घडवला आणि खुर्चीच्या आड येणाऱ्यास. प्रियाताई ही फक्त 10वी मध्ये शिकत जरी असली तरी तिचा अभ्यास खूप मोठा आहे आणि तिच्या अभ्यासातून तिने आज जे मार्गदर्शन आपल्याला अगदी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप छान व्याख्यान दिल्याबद्दल आपल्या सोसायटीतर्फे टाळ्या वाजवून तिचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्त जे ग्रंथालयाचं उद्घाटन झालं, त्या ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी आणि त्या ग्रंथालयासाठी जे मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे आणि ज्यांनी पुस्तकं दिली आहेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. तर संस्कार गोविंद कुंदळे याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुस्तकं आपल्या ग्रंथालयासाठी भेट दिलेली आहे. सोनाली अमोल जाधव ज्यांचा आज रोजी वाढदिवस आहे, तसंच कुमारी आद्या अमोल वानखेडे हिचा सुद्धा आज रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं सोसायटीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्षितिजा संतोष कांबळे, दीपाली गायकवाड, स्मिता गोरे, सुदर्शन कोल्हार, रुपाली अमोल बनसोडे आणि अमोल जोगदंड, भावना अमोल. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं अधिक न बोलता अगदी 5 मिनिटांमध्ये मी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा विषय सांगणार आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही, त्याबद्दल सर्वांचं क्षमस्व. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, बाबासाहेबांनी संविधानाची कॉपी केली. हे म्हणणं जेव्हा लोकभावनेतून येतं तेव्हा त्याचं साधं उत्तर असं आहे की कॉपीच करायची होती तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ लागला नसता. कुठल्या देशाकडनं काय घ्यायचं त्या भारतासारख्या विविध पंथ विविध जाती असलेल्या लोकांसाठी काय उपयुक्त ठरणार आहे याचा विचार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 17 दिवस एवढं मोठं योगदान दिलेलं आहे. या संदर्भाने बोलत असताना या ठिकाणी मगाशी प्रियाताईने उल्लेख केला की पुरुषांपेक्षा या ठिकाणी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय आहे. मी महिलांच्या संदर्भाने अजून महत्त्वाचा विषय मांडणार आहे. आपल्या संदर्भाने बाबासाहेबांना केलेलं काम आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण भर पगारी प्रसूती रजा घेतो, ही कृपा बाबासाहेबांची आहे. आपण समान वेतनाचा हक्क घेतो, मिनिमम वेजेसचा हक्क घेतो, ही तरतूद बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून करून दिली. सर्वात महत्त्वाचं, संविधानाच्या अगोदर इथं कुठल्याही धर्माला बहुपत्नीत्व हे धर्मग्रंथाने मान्य केलं होतं. कायद्यानुसार बाबासाहेबांनी 1951ला हिंदू कोड बिलाचं ड्राफ्टिंग केलं. त्या ड्राफ्टिंगमध्ये तुम्हाला आज जो तुम्हाला वारसा हक्क मिळतो आहे, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जो हक्क तुम्ही कायद्याने मागता त्या हक्काची तरतूद असेल, एकपत्नीत्वाची तरतूद असेल, घटस्फोटाची तरतूद असेल आणि यासारख्या दुसऱ्या इतर अनेक सुविधा असतील. ही तरतूद तुमच्यासाठी कुठल्या धर्मग्रंथाने केलेली नाही, कुठल्या बुवाने केलेली नाही. ही तरतूद बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून अत्यंत कष्टाने केलेली आहे. ही करत असताना बाबासाहेबांनी जेव्हा हे हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडलं तेव्हा. माझे नाव आरोही अमरनाथ वेदपट. आज मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे म्हणून दाखवणार आहे.
मंथन भीमात होते समतेच्या भावनाती चंदन भीमात होते तलाव जीवांचा विषमता नाचली न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. In one Indian that are told us educated and believed on equality, that are believed on education.